नमस्कार मित्रांनो, माझे नाव फिरोज शिंदे आणि तुमच्या माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत गौतम बुद्ध आणि बौद्ध धर्मावरील अति महत्त्वाचे प्रश्न, जे तुम्हाला येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये खूप महत्त्वाचे ठरतील. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा. शेवटला तुमच्या प्रश्नाचे उत्तर किती बरोबर आले ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग व्हिडिओला करतो मी सुरुवात. प्रश्न क्रमांक 1. गौतम बुद्धाच्या घोड्याचे नाव काय होते? याचे योग्य उत्तर आहे कंथक. प्रश्न क्रमांक 2. सिद्धार्थ यांनी गृहत्याग केला त्या रात्री त्यांच्यासोबत गेलेल्या सारथीचे नाव काय होते? याचे योग्य उत्तर आहे चन्न. प्रश्न क्रमांक 3. गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती कोणत्या दिवशी झाली? याचे योग्य उत्तर आहे वैशाख पौर्णिमा. प्रश्न क्रमांक 4. बुद्धांनी गृहत्याग केल्यानंतर सर्वप्रथम कोणत्या 2 गुरूंकडून योगाचे शिक्षण घेतले? याचे योग्य उत्तर आहे अलार कलाम आणि उद्दक रामपुत्त. प्रश्न क्रमांक 5. गौतम बुद्धांचे चुलत भाऊ कोण होते ज्यांनी संघात फूट पाडण्याचा प्रयत्न केला होता? याचे योग्य उत्तर आहे देवदत्त. प्रश्न क्रमांक 6. गौतम बुद्धांना खीर भरून त्यांचे उपोषण सोडवणाऱ्या कन्येचे नाव काय होते? याचे योग्य उत्तर आहे सुजाता. प्रश्न क्रमांक 7. गौतम बुद्धांनी आपला शेवटचा उपदेश कोणाला दिला होता? याचे योग्य उत्तर आहे सुबद्ध. प्रश्न क्रमांक 8. गौतम बुद्धांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अस्थींचे एकूण किती भाग करण्यात आले होते? याचे योग्य उत्तर आहे 8 भाग. प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9. बौद्ध धर्मात पवित्र मानले जाणारे 4 प्रमुख तीर्थक्षेत्र कोणते आहेत? याचे योग्य उत्तर आहे लुंबिनी, बोधगया, सारनाथ आणि कुशीनगर. प्रश्न क्रमांक 10. गौतम बुद्धांच्या जन्माचे आणि गृहत्यागाचे प्रतीक म्हणून अनुक्रमे कोणत्या गोष्टी ओळखल्या जातात? याचे योग्य उत्तर आहे यांचा जन्म कमळ व सांड आणि गृहत्याग घोडा. प्रश्न क्रमांक 11. बौद्ध ग्रंथानुसार जगातील पहिले लोकशाही गणराज्य कोणते होते जिथे बुद्धांचा जन्म झाला? याचे योग्य उत्तर आहे वज्जी, वैशाली राज्याचा भाग. प्रश्न क्रमांक 12. बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांचे अंत्यसंस्कार कोणी केले होते? याचे योग्य उत्तर आहे मल्ल राजांनी. गौतम बुद्धांनी स्थापन केलेल्या भिक्खू संघाचे नियम कोणत्या ग्रंथात दिले आहेत? याचे योग्य उत्तर आहे विनय पिटक. प्रश्न क्रमांक 14. बुद्धांच्या तात्विक आणि दार्शनिक विचारांचे संकलन कोणत्या पिटकात आहेत? याचे योग्य उत्तर आहे अभिधम्म पिटक. प्रश्न क्रमांक 15. गौतम बुद्धाच्या उपदेशांचे आणि धार्मिक संवादांचे संकलन कोणत्या पिटकात आहेत? याचे योग्य उत्तर आहे सुत्त पिटक. प्रश्न क्रमांक 16. बुद्ध धर्मात जातक कथा कशाशी संबंधित आहेत? याचे योग्य उत्तर आहे गौतम बुद्धांच्या पूर्वजन्माच्या कथा. प्रश्न क्रमांक 17. बौद्ध वाङ्मयातील मिलिंदपन्हो हा ग्रंथ कोणत्या इंडो ग्रीक राजाशी संबंधित आहे? याचे योग्य उत्तर आहे मिनांडर म्हणजे राजा मिलिंद ह्या राजाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 18. मिलिंदपन्हो ग्रंथात राजा मिलिंद आणि कोणत्या बौद्ध भिक्खूचा संवाद आहे? याचे योग्य उत्तर आहे नागसेन. प्रश्न क्रमांक 19. महायान बौद्ध धर्म संप्रदायाचा पवित्र ग्रंथ कोणता आहे? याचे योग्य उत्तर आहे लालित विस्तर किंवा वैपुल्य सूत्र. प्रश्न क्रमांक 20. बौद्ध विद्वानांनी महावंश आणि दीपवंश हे ग्रंथ कोणत्या देशात लिहिले? याचे योग्य उत्तर आहे श्रीलंका. प्रश्न क्रमांक 21. बुद्धचरित ह्या महाकाव्याचे लेखक कोण आहेत? याचे योग्य उत्तर आहे अश्वघोष. प्रश्न क्रमांक 22. अश्वघोष हे कोणत्या प्रसिद्ध कुशाण राजाच्या दरबारात कवी होते? याचे योग्य उत्तर आहे कनिष्क. प्रश्न क्रमांक 23. कोणत्या बौद्ध तत्वज्ञानाला भारताचे आइन्स्टाईन असे म्हटले जाते? याचे योग्य उत्तर आहे नागार्जुन. प्रश्न क्रमांक 24. नागार्जुन यांनी बौद्ध धर्मातील कोणत्या सिद्धांताची मांडणी केली होती? याचे योग्य उत्तर आहे शून्यवाद.
माध्यमिक सूत्र. माध्यमिक कारिका ह्या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? याचे योग्य उत्तर आहे नागार्जुन. प्रश्न क्रमांक 26. पहिल्या बौद्ध परिषदेच्या वेळी मगध साम्राज्याचा राजा कोण होता? याचे योग्य उत्तर आहे अजातशत्रू. प्रश्न क्रमांक 27. दुसऱ्या बौद्ध परिषदेचे आयोजन कुठे आणि कोणाच्या अध्यक्षतेखाली झाले होते? याचे योग्य उत्तर आहे वैशाली येथे सावाकामी सर्वकामी यांच्या अध्यक्षतेखाली. प्रश्न क्रमांक 28. तिसऱ्या बौद्ध परिषदेचे आयोजन इसवी सन पूर्व कोणत्या वर्षी झाले होते? याचे योग्य उत्तर आहे इसवी सन पूर्व 250 किंवा 251. प्रश्न क्रमांक 29. चौथी बौद्ध परिषद काश्मीरमधील कुंडलवन येथे कोणाच्या अध्यक्षतेखाली भरली होती? याचे योग्य उत्तर आहे वसुमित्र आणि उपाध्यक्ष होते अश्वघोष. प्रश्न क्रमांक 30. बौद्ध धर्माच्या कोणत्या संप्रदायात मूर्तिपूजेला प्राधान्य दिले गेले? याचे योग्य उत्तर आहे महायान. प्रश्न क्रमांक 31. बौद्ध धर्माचा कोणता संप्रदाय बुद्धांना देव न मानता केवळ एक महापुरुष मानतो? याचे योग्य उत्तर आहे हिनयान. प्रश्न क्रमांक 32. तंत्रमंत्र आणि जादूटोण्यावर आधारित बौद्ध धर्माचा कोणता नवीन संप्रदाय मध्ययुगात उदयास आला? याचे योग्य उत्तर आहे वज्रयान. प्रश्न क्रमांक 33. सम्राट अशोकाला बौद्ध धर्माची दीक्षा कोणी दिली होती? याचे योग्य उत्तर आहे उपगुप्त किंवा निग्रोध. प्रश्न क्रमांक 34. कोणत्या प्रसिद्ध मौर्य राजाने जैन धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारला होता? याचे योग्य उत्तर आहे सम्राट अशोक. प्रश्न क्रमांक 35. गुप्त काळात बिहारमध्ये नालंदा विद्यापीठाची स्थापना कोणी केली होती? याचे योग्य उत्तर आहे कुमारगुप्त प्रथम. प्रश्न क्रमांक 36. नालंदा विद्यापीठ 1113 मध्ये कोणी पूर्णपणे नष्ट केले होते? याचे योग्य उत्तर आहे बख्तियार खिलजी. विक्रमशिला बौद्ध विद्यापीठाची स्थापना कोणत्या पाल राजाने केली होती? याचे योग्य उत्तर आहे धर्मपाल. प्रश्न क्रमांक 38. ओदंतपुरी बौद्ध विहार विद्यापीठ कुठे स्थित आहे किंवा होते? याचे योग्य उत्तर आहे बिहार शरीफ बिहार. प्रश्न क्रमांक 39. बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी तिबेटमध्ये गेलेले प्रसिद्ध बौद्ध भिक्खू कोण होते? याचे योग्य उत्तर आहे पद्मसंभव आणि अतिश दीपंकर हे होते. प्रश्न क्रमांक 40. प्रसिद्ध चीनी प्रवासी फा हियान कोणाच्या काळात भारतात आला होता? याचे योग्य उत्तर आहे चंद्रगुप्त दुसरा विक्रमादित्य. प्रश्न क्रमांक 41. प्रसिद्ध चीनी बौद्ध भिक्खू हुयेन सांग कोणाच्या शासनकाळात भारतात आला होता? याचे योग्य उत्तर आहे सम्राट हर्षवर्धन. प्रश्न क्रमांक 42. बौद्ध धर्मातील निर्वाण या शब्दाचा शाब्दिक अर्थ काय होतो? निर्वाण याचा शाब्दिक अर्थ काय होतो? दिव्याचे विझणे म्हणजे तृष्णेचा अंत. प्रश्न क्रमांक 43. महाराष्ट्रातील कोणत्या प्रसिद्ध लेण्यांमध्ये बौद्ध धर्माची हिनयान आणि महायान या दोन्ही काळातील शिल्पे आढळतात? याचे योग्य उत्तर आहे अजिंठा लेण्या. प्रश्न क्रमांक 44. कारले आणि भाजे या प्रसिद्ध बौद्ध लेण्या महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहेत? याचे योग्य उत्तर आहे पुणे. प्रश्न क्रमांक 45. महाराष्ट्रातील कान्हेरी लेण्या कोणत्या शहरात किंवा जिल्ह्यात आहेत? याचे योग्य उत्तर आहे मुंबई उपनगर. प्रश्न क्रमांक 46. बौद्ध वास्तुकलेमध्ये धार्मिक पूजेसाठी तयार केलेल्या हॉलला काय म्हणतात? याला काय म्हणतात? चैत्यगृह. प्रश्न क्रमांक 47. बुद्ध गया येथील महाबोधी मंदिराची निर्मिती सर्वप्रथम कोणी केली होती? ह्याचे योग्य उत्तर आहे सम्राट अशोक. प्रश्न क्रमांक 48. बौद्ध परंपरेनुसार गौतम बुद्धांच्या अवतारी रूपाला भविष्यात काय नाव दिले जाईल? याचे योग्य उत्तर आहे मैत्रेय. प्रश्न क्रमांक 49. बौद्ध भिक्खूंना राहण्यासाठी डोंगरामध्ये कोरलेल्या गुहांना काय म्हणतात? याचे योग्य उत्तर आहे विहार.
प्रश्न क्रमांक 50, भारताबाहेर कोणत्या देशात बौद्ध धर्मियांची संख्या सर्वात जास्त आहे? याचे योग्य उत्तर आहे चीन. तर आजचे होते काही प्रश्न जे तुम्हाला येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये पोलीस भरती, वनरक्षक सारख्या खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या इतर मित्रांना शेअर करणं विसरू नका. चला तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.